परप्रांतीय लोक म्हणतात मराठी माणसं भिकारी, यांना मारा, ते सुद्धा आमच्याच महाराष्ट्रात. हे म्हणण्या अगोदर तुम्हाला लाज सुद्धा वाटली नाही? खरं म्हणायला गेलो तर तुमचं राज्य तुम्हालाच पोचण्यासाठी असमर्थ राहिलं, म्हणून तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात आलात. मग खरे भिकारी कोण, तुम्ही का आम्ही? तुमचं घर, तुमची माती सोडून तुम्ही आमच्या राज्यात आलात, याचा अर्थ हाच आहे की आमच्यासारखं वैभव, संधी आणि सामर्थ्य तुम्हाला तुमच्या राज्याने दिलं नाही, म्हणूनच तर तुम्ही महाराष्ट्रात आलात ना. आमच्याच राज्यात आम्ही तुम्हाला ऍडजस्ट करून घेतलं, आता तुम्ही आमच्याच मराठी माणसांवर हल्ले करताय. हा हल्ला एका व्यक्तीवर झालेला नसून तर आपल्या मराठी माणसावर, आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना आम्ही कधीच अडवलं नाही, कारण आम्हाला माहित आहे आमची माती इतकी बलशाली आहे की ती प्रत्येकाला आश्रय देते आणि प्रत्येकाला पोटाशी धरते. पण आमच्या या सहनशीलतेचा लोकांनी गैरफायदा घेतलेला आहे. आम्ही तुम्हाला संधी दिली म्हणून आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न कधीच करू नका. आम्ही सहन करतोय याचा अर्थ असा नाही की आम्ही दुर्बळ आहोत. आमच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेऊ नका. मराठी माणूस उठला तर त्याचा आवाज संपूर्ण देशाला सुद्धा हादरवू शकतो, याचा इतिहास सुद्धा साक्षीदार आहे. हा हल्ला फक्त भावनिक होण्याचा प्रश्न नाही तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपली ओळख, आपला स्वाभिमान आणि आपल्या पिढ्यांच्या भविष्यावर झालेला हल्ला आहे. आता तरी जागे व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी